आणि यानंतर महत्त्वाची बातमी आपण बघूयात। दिल्लीमधल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबई आणि पुण्यामध्ये सध्या जोरदार आंदोलनं सुरू आहेत आणि मुंबईमध्ये आंदोलकांना ताब्यातही घेतलं जात आहे, त्याची ही दृश्य आपण बघतोय। सीजेपीच्या आंदोलनाला आता मुंबई आणि पुणे अशा दोन्ही शहरांमधून पाठिंबा दिला जाताना आपण बघतोय। दोन्ही ठिकाणी दोन्ही महत्त्वाच्या शहरांमध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। मिकी घई आमचे प्रतिनिधी आपल्याला पुण्याच्या आंदोलनाच्या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। मिकी, अर्थात जर आपण बघितलं तर सोनम वांगचुक यांना सपोर्ट करण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी हे सगळे युवक आणि विविध संघटनेचे लोक या ठिकाणी जमलेले आहेत। पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असलेलं जे बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या ठिकाणी अशा पद्धतीने जोरदार आंदोलन या सगळ्यांकडून केलं जातंय। आणि जर आपण बघितलं तर हे सगळेजण कॉलेजचे विद्यार्थी आहेत, युवती मुली देखील यामध्ये खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। आणि जर आपण बघितलं तर हळूहळू ही संख्या देखील वाढत चाललेली आहे। ज्या पद्धतीने पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला होता तो देखील कुठेतरी कमी पडतोय आणि अजून पोलीस बंदोबस्त या ठिकाणी बोलवण्यात आलेला आहे। ज्या पद्धतीने आता बघतोय आपण जे कॉलेजेस सुटत आहेत सगळेजण विद्यार्थी याच ठिकाणी येताना दिसत आहेत आणि हळूहळू ही संख्या जर आपण बघितलं तर ती वाढतच चाललेली आहे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये पोस्टर्स आहेत। अर्थातच जर आपण बघितलं तर शिक्षण मंत्री जे आहेत धर्मेंद्र यांचा राजीनामा मिळावा, यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या ठिकाणी होताना दिसते। आणि हळूहळू जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने हे आंदोलन पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर होतंय। फक्त पुण्यातच नाही तर राज्यातील देशातील विविध शहरांमध्ये सध्या हे सुरू झालेलं आहे। आणि नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, काय त्यांना वाटतं हे त्यांच्याकडून जाणून घेऊयात। दादा, तुम्ही आंदोलनामध्ये आले, आज तुम्ही दिल्लीतलंही आंदोलन बघितलं, ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहे सध्या। या आंदोलन धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे या आहे। शिक्षण व्यवस्थेमध्ये पारदर्शकपणा येणं अपेक्षित आहे, ते पारदर्शकपणा येत नाहीये। विद्यार्थ्यांचं नुकसान ठिकाणी होत आहे, म्हणून आम्ही आंबेडकरवादी संघटना अनेक संघटना यामध्ये सहभागी आहेत आणि आम्ही धर्मेंद्र प्रधानचा शिक्षण मंत्र्याचा राजीनामा मागत आहोत। जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत ती लढाई चालूच राहणार आहे। अर्थातच आपण दिल्लीमध्ये बघतोय तिथेही आंदोलन सुरू आहे, अजून देखील तिथं बघितलं तर मोठ्या प्रमाणात गर्दी आणि त्याचाच पडसाद आता वेगवेगळ्या शहरांमध्ये उमटायला सुरुवात झालेली आहे। पुणे शहर असेल, ठाणे असेल, मुंबई असेल, इतर शहरं असतील, राज्य असतील, त्या ठिकाणी देखील दिसतंय। जर आपण बघितलं तर पुरम या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर हळूहळू गर्दी वाढते आणि जर आपण वरून बघितलं तर हातामध्ये तिरंगा घेऊन वेगवेगळे पोस्टर्स घेऊन आणि फक्त एकच मागणी आहे की शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। ज्या पद्धतीने पेपर लीक झाले, पेपर फूट झाली आणि त्याच्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आत्महत्या सुद्धा केली होती या निराशातून आणि त्याचे आहेत पद्धतीने दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलन सुरू होतं। आणि आज जर आपण बघितलं तर तिथं मोठा मोर्चा निघाला आणि या मोर्चाचे पडसाद आता विविध शहरांमध्ये उमटताना दिसत आहेत। विद्यार्थी संख्येने या ठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। जसं मी सांगतोय की पोलीस बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे, कुणीही बाहेर येऊ नये असा देखील प्रयत्न आहे, बॅरिगेड्स करण्यात आलेले आहेत। रस्ता म्हणजे अर्थात हा पुणे रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता आहे, मात्र आता तरी आपण बघितलं तर या रस्त्यावर मोठ्या संख्येने हे सगळे युवक युवती या ठिकाणी जमलेले आहेत। आणखी लोकांशी बोलायचं आपण आतमध्ये जाऊन प्रयत्न करूया। हो, त्यामुळे पुण्यामधल्या आंदोलनातली ही दृश्य आपण बघतोय, हळूहळू गर्दी वाढताना दिसते आहे, विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत। पुण्यानंतर आपण मुंबईत जाऊयात, चैत्यभूमीवरती देखील मोठ्या प्रमाणावरती आंदोलक जमत आहेत। पोलिसांनी इथल्या आंदोलकांना देखील ताब्यात घेतलेलं आहे। मुंबईमधून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सूरज सावंत। सूरज, नक्कीच या ठिकाणी चैत्यभूमी या ठिकाणी ज्या पद्धतीने पोलिसांनी बंदोबस्त वाढवलेला होता ते पाहता सीजेपीचे जे आंदोलक कार्य होते हे सेनापती बापट जे चौक आहे त्या ठिकाणी जमले आणि त्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात कुमक वाढत विद्यार्थ्यांची धरपकड ही सुरू केलेली आहे। आपण पाहू शकतो की विद्यार्थी हे शिवाजी पार्क परिसरातल्या कानाकोपऱ्यात त्या ठिकाणी या आंदोलनासाठी जमलेले पाहायला मिळालेले होते। चैत्यभूमीवरती ज्या पद्धतीने पोलिसांकडनं विद्यार्थ्यांची आंदोलनापूर्वीच धरपकड सुरू केली, त्यानंतर सेनापती बापट चौक या ठिकाणी हे सगळे विद्यार्थी जमले, त्या ठिकाणी घोषणाबाजी सुरू केली। हे पाहता या ठिकाणी देखील पोलिसांकडनं आता वाढीव कुमक लावून जे विद्यार्थी आंदोलनासाठी आलेले होते त्यांना ताब्यात घेतलं जात आहेत।
हे विद्यार्थी आहेत सर्व आणि सकाळपासूनच खरं तर या आंदोलनाचा जो मेसेज आहे हा सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। यानंतर आक्रमकरित्या पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये अनेकदा झटापटी देखील झालेली पाहायला मिळालेली आपल्याला होती। या संपूर्ण आंदोलनाला खरं तर परवानगी नव्हती। कालपासूनच या आंदोलनाचे जे मेसेजेस आहेत हे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात आलेले होते। या सर्वच विद्यार्थ्यांना आता शिवाजी पार्क पोलीस असतील किंवा अगदी सूरज। या ठिकाणी माहीम पोलिसांना ताब्यात घेतलं जात आहे। आतापर्यंत जवळपास 7 ते 8 गाड्या या पोलिसांकडनं या विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे कुठेतरी एक आक्रमक रूप हे या आंदोलनाला मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। अगदी ही दोन्ही शहरं आपण बघत होतो, पुणे आणि मुंबई, दोन्ही ठिकाणी विद्यार्थी हे आक्रमक होताना दिसत आहेत। मोठ्या प्रमाणावरती या आंदोलकांची धरपकड देखील या दोन्ही शहरांमध्ये खरं तर करण्यात येताना दिसते। मिकी घई आमचे प्रतिनिधी पुण्यातून अपडेट्स देत होते आणि सूरज सावंत मुंबईतले अपडेट्स देत होते। तुमच्या दोघांचेही आभार।